द कोझी कोकमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। दिवाळीची सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी आज चकली बनवते। चकली बनवण्यासाठी घेतलेले मी 3 वाट्या तांदूळाचं पीठ, 1 वाटी डाळ्या घेतलेले आणि 1 वाटी पोहे घेतले। म्हणजे तर मग आता पोहे आणि डाळ्या मिक्सरला काढून घेतलेले आहे मी। आता चाळणीने चाळून घेऊ। ते पोळ्याला पण मिक्सर पोळे बी दळून घेतलेले। आता पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। ओवा घेतलेला आहे 1 चम्मच, त्याला क्रश करून टाकायचे। धने पूड टाकते 2 चम्मच, 1 छोटा चम्मच लाल चटणी टाकते, तीळ टाकते मी 2 चम्मच, तेल टाकते। चांगलं कडकडीत तेल मी गरम करून घेतलेलं आहे। हे मोठे 2 चम्मच तेल टाकते। याला आता मिक्स करून घ्यायचे। पाणी गरम केलेले आहे, ते पाणी आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटासाठी याला रेस्टला ठेवते मी। 10 मिनिटं झालेले आता आपण चकली बनवून घेऊ। सोऱ्यामध्ये मी टाकते, बघू आता कसे चकली येते। तेल मी तापवायला ठेवून दिलेले आहे, तेल तापून राहिलं। बघू शकता किती छान चकली आली आहे। मी 1 चकली तेलात सोडलेली आहे, दुसरी चकली पण सोड फुल गॅस करायची। चकली आपली तळून झालेली आहे अर्धी। आता आपण त्याला उलट पालट करून तळून झालेले आहे आपले चकली। काय छान रंग आलेला आहे। आपली चकली रेडी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।